सीएम देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर घाटला वार्ड 153 में महिलाओं के लिए हुआ कैंसर जांच शिविर का आयोजन। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर घाटला वार्ड 153 की बीजेपी इकाई ने महिलाओं के लिए कैंसर जांच शिविर का आयोजन किया। बीजेपी वार्ड अध्यक्ष विजय देसाई और महिला वार्ड अध्यक्ष वैष्णवी पराडकर के नेतृत्व में आयोजित इस कैंसर जांच शिविर का लाभ क्षेत्र की सैकड़ों महिलाओं ने उठाया। महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवाभाऊ आज यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांनी मुंबईतील 227 वॉर्डमध्ये कॅन्सर तपासणी अभियान राबवलेलं आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही 153च्या मी महिला अध्यक्ष सौ वैष्णवी पराडकर आणि आमची महिलांची पूर्ण टीम आणि ह्या तपासणीसाठी बृहन्मुंबई महापालिकेचे प्रख्यात कॅन्सरचे डॉक्टर आणि त्यांची टीम इथे आलेली आहे। आणि आमच्या सर्व महिला घाटल्यात जवळजवळ 12-13 हजार पब्लिक आहे आणि बरेचसे त्यात घरेलू कामगार आहेत, अलग अलग महिला आहेत। त्या सगळ्या महिला आवर्जून इथे येणार आहेत आणि आपली तपासणी करून घेणार आहेत। आणि आज आपल्या लाडक्या देवाबाईचा वाढदिवस आहे। गणरायाच्या आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते की त्यांना अखंड आयुष्य लाभू दे, हीच त्यांच्या चरणी सदिच्छा। आणि मी आणि माझ्या महिलांच्या टीमकडून त्यांना परत एकदा शुभेच्छा देते। हॅपी बर्थडे देवाभाऊ। प्रथम आमच्या लाडके महाराष्ट्राचे नामदार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा। त्यांना उदंड आयुष्याच्या आणि उत्तम निरोगी आयुष्याच्या त्यांना मी शुभेच्छा देतो। मी चबुर्दाचा मंडल उपाध्यक्ष त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज ह्या उपक्रमामध्ये आमच्या इथे वॉर्ड नंबर 53 चे वार्ड अध्यक्ष विजय देसाई यांच्या नेतृत्वाखाली तसेच माझी मिसेस वैष्णवी विलास पाडकर यांच्या माध्यमातून महिलांसाठी महिलांचा स्तनांचा कर्करोग, महिला ब्रेस्ट कॅन्सर आणि इतर सगळ्या जे आहेत आजार त्याच्यासाठी आज स्पेशल हा मेडिकल कॅम्प शिबिर राबवलेला आहे। घाटलेकर आगरी समाजाच्या ह्या हॉलमध्ये हा ब्रेस्ट कॅन्सर महिलांचे तपासणी शिबिर आयोजित केलं आहे। त्याबद्दल मी विजय देसाई आणि वैष्णवी पाडकर यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो। आणि देवाभाऊंना परत एकदा हॅपी बर्थडे देवाभाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। म्हणजे वाढदिवस तुम्ही या प्रथम 2014 साली देशाचे आपला महाराष्ट्र मुख्यमंत्री झालात आणि प्रथम मुंबई सुरक्षित करण्याचं काम केलं। त्यामुळे तुम्ही प्रथम CCTV कॅमेरा आणलेत या ठिकाणी। आणि आपण पूर्वी फिरत असायचो रस्त्यावर, म्हणजे कुठेही एखाद्या वस्तूला हात लावू नका, एखाद्या बेवारस वस्तूला हात लावू नका, ही कुठे पण सत्तेत पाठी लावली असायची। आज आपला महाराष्ट्र सुरक्षित करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रथम शुभेच्छा देतो आणि तुम्हाला उदंड आयुष्याच्या उत्तम निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद देवाभाऊ। आज आपल्या महाराष्ट्राचे कर्तृत्ववान दमदार मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज 22 जुलै वाढदिवस आहे। आणि तुम्ही पाहिल्यात मुंबईच्या महापौर आदरणीय ऋतू तावडे व मुंबईचे भाजपा अध्यक्ष आदरणीय अमित साटम साहेबांनी संपूर्ण मुंबईभर 227 वार्डात बहीण लाडकी मुख्यमंत्र्याची काळजी घेऊ तिच्या आरोग्याची ह्या अभिनव अशा उपक्रमामार्फत महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी कॅम्प संपूर्ण मुंबईभर 227 वार्डात आयोजन केले। आणि तुम्ही पाहिलं की साधारणतः एका वार्डात 200 आणि 227 वार्डात जर हा सर्व एका दिवशी एकाच वेळी जर कॅन्सरची तपासणी महिलांची झाली तर मला वाटतं विश्वविक्रम प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही। साधारणतः अंदाजे 25,000 महिलांची एकाच दिवशी एकाच वेळी कॅन्सरची तपासणी झाल्यात तो प्रश्नच नाही, तो विश्व रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे। आणि तुम्ही पाहिलात की आदरणीय अमित साहेबांनी असा जन्मदिवसाच्या प्रत्यार्थ असा अभिनव उपक्रम घेऊन एक आगळा वेगळा जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्यात। आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण मुंबईभर तुम्ही पाहिल्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या यांनी कार्यक्रम आहेत। मी आज वार्ड क्रमांक 153चा वार्ड अध्यक्ष विजय देसाई आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आई बोरबादेवीला देखील विनंती करतो त्यांना उदंड आयुष्य देवो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। आज या राज्याचे लाडके बहिणींचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच त्यांना कैक उपाधी दिलेली आहे, आयर्न मॅन दिलेली आहे आणि विकसित पुरुष, विकास पुरुष, इन्फ्रामॅन
आणि कैक असे मुंबईसाठी त्यांनी आपले आटोकाट प्रयत्न करून मुंबईला आज स्वित्झर्लंड किंवा जगामध्ये एक चांगला आगळा वेगळा स्थान मिळवून देण्याचं काम आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत आणि त्यांच्या वाढदिवस निमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो, गणपती बाप्पा त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करो. त्याचबरोबर त्यांनी निर्धार केला आहे की मुंबईच्या ज्या आपल्या बहिणी आहेत, बहीण लाडकी मुख्यमंत्रीची काळजी घेऊया त्यांच्या आरोग्याची, ह्या कार्यक्रमाअंतर्गत सगळ्या बहिणींना कॅन्सर मुक्त मुंबई करण्याकरिता त्यांनी एक जो पाऊल उचलला आहे, हा खरंच अतिशय 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 महत्वाचा पाऊल आहे, जेणेकरून माय माऊलीला या भयानक रोगराईपासून लांब करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला आहे, खरंच त्यांचे मानावं तेवढे आभार कमी आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आई जगदंबा आणि गणपती बाप्पा त्यांना निरोगी ठेव, त्यांना दीर्घ आयुष्य मिळो आणि त्यांच्या सगळं मनोकामना पूर्ण हो. तेच होता, कारण महिलांसाठी तर म्हणजे समजण्यात येत नाही ना, हे का आपल्याला प्रॉब्लेम आजच्या आज होतात ते कळत नाही. त्यामुळे खूप गरजेचं आहे. केल्याबद्दल धन्यवाद.